नमस्कार मित्रांनो, या गतीने जग बदलेल अमेरिकेने याची कधी कल्पनाही केली नसेल. जागतिक अर्थव्यवस्थेद्वारे वापरल्या जाणाऱ्या कुलपाची चावी नेहमीच अमेरिकेकडे होती आणि युद्धाच्या अगोदर अमेरिकेला ही समस्याही नव्हती, जगाला ही समस्या नव्हती किंवा इराणकडेही असे कुलूप नव्हते ज्याची किल्ली अमेरिकेकडे नव्हती. पण या युद्धामुळे जगावर आर्थिक संकट कोसळले आणि या संकटाची गुरुकिल्ली जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली. आणि जर तुम्ही गेल्या 50 दिवसाचा आढावा घ्यायला सुरुवात केली तर अवघ्या 50 दिवसात जग बदललं आहे. कारण फक्त 50 दिवसापूर्वी इराणच्या समोर इस्रायल आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू होती. तो 20 फेब्रुवारीचा महिना होता. त्या संभाषणात सुटकेचा एक मार्ग दिसत होता. युद्धाबद्दल कसलीही शंका नव्हती. अमेरिका कुठेच नव्हती. पण त्यानंतर लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दाखवलेली स्वप्ने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पूर्ण केली आणि ही पूर्तता इतकी प्रभावी होती की 40 दिवसाच्या युद्धाच्या काळात अमेरिकेला अशा ठिकाणी आणून ठेवण्यात आलं जिथे त्यांना इराणवर विजय घोषित करणे भाग पडले. आणि या 40 दिवसात जगाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणेही दिसली. अमेरिका जगाचे अपहरण करण्यासाठी वापरत असलेली प्रत्येक किल्ली किंवा अमेरिका जगाचे अपहरण करत आहे हा जगाला देत असलेला संदेश हा सामान्य नाही. ही परिस्थिती सामान्य नाही. कारण या सगळ्यात जर तुम्ही लक्ष दिले तर जेव्हा 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा इराणने असा विचारही केला नसेल की येत्या काळात त्यांच्या हातात अशी एक चावी येईल ज्यासाठी संपूर्ण जग लढेल आणि संपूर्ण जग, प्रत्येक देशाचे समर्थक ही चावी ज्यांच्याकडे असेल त्याला सामील होतील. कदाचित म्हणूनच 20 फेब्रुवारीला देशांतर्गत विकासाच्या मार्गावर कोणतीही चर्चा झाली नाही, ऊर्जा संकटावर कोणतीही चर्चा झाली नाही, जागतिक अर्थव्यवस्थेवर कोणतीही चर्चा झाली नाही. नाटोमध्ये फारसा असंतोषही नव्हता. युरोपीय देश व्यापाराचे मार्ग शोधत होते. भारतासोबत आर्थिक संबंधही हळूहळू अमेरिकेच्या मार्गावर जात होते. आणि मध्यपूर्वेत अमेरिकेशी मैत्री का नाही किंवा अमेरिकेत लष्करी तळ का नाही याबद्दल कोणताही प्रश्न नव्हता. पण एकाच झटक्यात सर्व मुद्दे विभागले आणि अमेरिकेला स्वगृही परतण्याचा मार्ग समोर आला. एक असा मार्ग, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, ज्यावरून तेलाचा प्रवाह 20 ते 25% आहे, पण त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर सुमारे 48 ते 60% परिणाम होतो. एकाच झटक्यात जागतिक अर्थव्यवस्था आकुंचन पावू लागली आणि म्हणूनच इस्लामाबादमध्ये रात्रभर चाललेल्या चर्चेचा मुख्य मुद्दा हा होता की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गाची चावी आता कोणाकडे असेल. गोष्ट इथेच थांबत नाही, कारण आता प्रश्न इराणचा आहे. अगोदर अयातुल्ला अली खामेनी यांच्याशी लढणे सुरू होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्याच राजवटीशी अमेरिका लढत होती, पण त्यात कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर सेनापतींबद्दल प्रश्न उपस्थित झाले, पण एकाच क्षणात दुसऱ्या फळीने तात्काळ सर्व गोष्टी हाताळल्या. आणि त्यानंतर एकाच रेषेच्या आधारावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकला की चर्चा सुरू असताना हिजबुल्ला, हमास आणि हुती लढाव्यांपर्यंत ही चर्चा पोहोचली. परिस्थिती इस्रायल आणि अमेरिकेसाठी अनुकूल नव्हती आणि अशा प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्ग जन्माला आला, ज्याने एकाच झटक्यात सर्वच देशांना बंदिस्त केलं. ज्या ओसाड देशाच्या भूमीवर अमेरिकेची अर्थव्यवस्था अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करते ते देश जगाकडून शस्त्रे खरेदी करतात आणि त्यात अमेरिका अग्रस्थानी आहे. त्यामुळे ज्या अर्थव्यवस्थेला अमेरिका आधार देत होती ती एका क्षणात इराणच्या हातात गेली, जो अमेरिका सहन करण्याच्या स्थितीत नव्हता. म्हणूनच जेव्हा त्याने युद्ध सोडून आपला मार्ग काढायला सुरुवात केली तेव्हा तो तापट स्वभावाचा होता. इस्लामाबादमध्ये वातावरण नरम नव्हते, गरम होते, संतप्त होते, संतापलेले होते. दोन्ही बाजूंनी हे देखील नमूद करण्यात आले होते की होमरूट मार्ग यापूर्वी कधीही चर्चेचा विषय नव्हता. पहिल्यांदाच का? जुनी परिस्थिती पहा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. ही आपल्या देशाशी संबंधित परिस्थिती आहे. ही योजना नेमकी काय आहे? ही योजना आता संपूर्ण इराणलाच व्यापून आहे. ही योजना आता पूर्णपणे त्या भागापुरती मर्यादित नाही जिथे अण्वस्त्र आहेत किंवा जिथे अण्वस्त्र नाहीत, किंवा इस्फहान शहरापुरतीही मर्यादित नाही. त्यापेक्षा होमरूट मार्गावर परतण्याचा मार्ग खूपच जास्त महत्त्वाचा ठरला आहे. किंवा खार्ग बेटाला घातलेला वेळाही आणि अमेरिकन युद्धनौकांना आता हा इशारा दिला आहे की जर तुम्ही एका रेषेच्या पुढे गेलात तर तुम्ही लक्ष्य व्हाल.
तर मग चर्चा संपली आहे का? युद्ध सुरू झाले आहे का? कदाचित नाही, पूर्णपणाने नाही. कारण आता राजनैतिकतेचे मार्ग बदलले आहेत. कालपर्यंत राजनैतिकता म्हणजे युद्ध होते आणि आता राजनैतिकता म्हणजे अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मग ते युरोपीय देश असोत, नाटो देश असोत किंवा ब्रिटन असो, स्टारमर सतत म्हणत होते की त्यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली आहे आणि जर ही चर्चा अयशस्वी झाली तर पर्याय शोधण्याच्या दिशेने सर्व 30-40 देश एकत्र येतील आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग कुठेतरी मोकळा केला जाईल. ही कठीण परिस्थिती संपूर्ण जगासमोर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची चावी मिळवण्यासाठीचा दबाव निर्माण करण्याकरिताच हे सर्व संभाषण होत होते. ट्रम्प एक निवेदन देत होते, युरोपीय देश आणि संपूर्ण जग हा मार्ग कसा मोकळा करायचा याबद्दल विचार करत होते, कारण प्रत्येकाने निराशा दर्शवली होती आणि आता उघडपणे सांगायला कोणताही संकोच नाही की ही चांगली परिस्थिती नाही. स्टारमर म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत अमेरिका आणि इराणला एक मार्ग काढावाच लागेल. होय, अमेरिका आणि इराणला. Yes, we are in favor of a deal, but a fair and balanced deal. The problem is when Americans, the current administration, talk about a deal, in fact, they want to dictate what they want, and this is what we experienced. As recently as 2 months ago in New York, we are ready for negotiation, but not for dictation. या सर्व परिस्थितीत संपूर्ण देश प्लॅन बी मध्ये आता एकजूट झालाय का? चर्चेनंतर लगेचच संसदेचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री दोघांनीही वेगवेगळ्या शब्दात आपले मत मांडले, पण त्यांनी दिलेल्या मुलाखतीतील संदेश एकच आहे. अमेरिका चर्चेच्या टेबलवर आली कारण अमेरिका युद्ध जिंकू शकली नाही आणि म्हणून तिला वाटलं की ती या मार्गाने युद्ध जिंकेल आणि युद्ध जिंकणे म्हणजे युद्धाच्या काळात सर्व काही खरेदी विक्रीच्या परिस्थितीत जर तिला अशी चावी स्वतःच्या ताब्यात घ्यायची असेल तर इराण ती देण्यास तयार नाही, कारण संपूर्ण इराण एक आहे. म्हणजे 28 फेब्रुवारी पूर्वीची परिस्थिती आठवा. इराणमध्ये निदर्शने होत होती, लोक विरोध करत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तर असेही म्हटले होते की तुम्ही विरोध करत राहा, अमेरिका येत आहे, लढायला तयार राहा. आणि याच आधारावर इराणच्या लोकांचा संदेश इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही दिला होता. इस्लामाबादच्या चर्चेच्या टेबलावर आल्यानंतर क्षणातच परिस्थिती हळूहळू बदलली आणि आता प्रश्न क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा नाही, तर आता प्रश्न त्या मुत्सद्देगिरीचा झाला ज्या मुत्सद्देगिरीने अमेरिकेला तिची जुनी ताकद दिली होती. इराणमार्फत जे काही बोलले गेले त्या बाबतीत आपण प्रथम हे समजून घेतले पाहिजे की परराष्ट्र मंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणाने म्हटलंय की आम्ही अमेरिकेच्या भूमिकेमुळे निराश झालो आहोत. चर्चेच्या वेळी नेतन्याहूच्या JD व्हॅन्स सोबतच्या संपर्कामुळे अमेरिका आणि इराणचे लक्ष विचलित झाले आणि इस्रायलच्या हितांवर लक्ष केंद्रित झाले. We are ready to go for a deal, but for a fair and balanced deal, not a one-sided deal. खरं तर एका अर्थाने चांगलंच झालं. युद्धानंतर अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर उभे राहिले आणि पहिल्यांदाच अमेरिकेला इराणशी लढायचं नव्हतं, पण अमेरिकेला अशी शक्ती हवी आहे जिच्या सहाय्याने ते इराणकडून तेल, युरेनियम संवर्धन, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची किल्ली घेऊ शकतील. आणि हाच प्रश्न होता. त्यामुळे कदाचित युद्ध आता पूर्वीसारखं लढलं जाणार नाही. अमेरिकेने अणू या शब्दावर जरी मेहनत घेतली असली तरी त्या सगळ्यात अणू हा विषय केवळ एक प्रतीकच बनून राहिला. पण तोपर्यंत कोणालाच हे समजले नव्हते की इराणचे अस्तित्व अशा प्रदेशात आहे ज्यात संपूर्ण मध्य पूर्व येतं, ज्याने जगभरात ऊर्जेचा पुरवठा केला आहे आणि अर्थव्यवस्थेसाठी संतुलन निर्माण केले आहे. आणि जर ऊर्जेवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला, त्याचबरोबर निर्यात आयात व्यवसाय महागड्या लॉजिस्टिक्सशी निगडीत राहिला तर कोण कुठे उभे राहील. म्हणूनच अमेरिकेला हा युद्धविराम आवश्यक होता. अमेरिकेला या युद्धविरामामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्ग याची किल्ली हवी होती. मित्रांनो, प्लॅन एसाठी लढा क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसाठी होता, पण प्लॅन बीसाठी लढा एक नव्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधासाठी आहे, जे आता इराण सुरू करत आहे. केवळ इराणलाच नाही तर अमेरिकेलाही आता हे सुरू करावे लागेल.